सर्वात आधी मी तुम्हाला लोढामधला आम्हाला लोढा इथे आम्ही ठाण्याच्या इथे भावाच्या इथे आलोच आहे, पण तुम्हाला घराचं सगळं मी दाखवणार आहे. त्याच्या आधी आहे ना खालचा बॅकग्राऊंड सगळं दाखवते. लोढा हे सगळ्यांना माहितीच आहे कसं असतं, पण मी आपलं एक थोडंसं माहिती म्हणून थोडीशी दाखवणार आहे. बॅकग्राऊंड कसं आहे, खालचं गार्डन किंवा स्विमिंग पूल, हे सगळं आपण बघूया. चला. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात आधी मी सांगेल की जो हा व्हिडिओ आहे तो रिक्वेस्टेड आहे आणि खूप रिक्वेस्ट केल्यामुळे मी हा माझ्या भावाचा लोढामधलं घर आणि बाजूचा परिसर सगळं काही व्हिडिओ शेअर करणार आहे. तर सर्वात आधी आपण रूम बघण्याआधी सगळं आपण परिसर बघूया. तर चला. तर इथे आहे ना सगळ्या म्हणजे सगळीकडे हिरवंगार आहे आणि सगळीकडे गार्डन आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, इथे पूर्ण गार्डन आहे आणि जागोजागी अशी झाडं आहेत. तिने खूप सुंदर असं मोठी मोठी अशी बिल्डिंग आहे चारही बाजूनी. आणि लोढा म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळंच एक सारखंच असतं. पण एक आता भावाच्या इथे आलो आहे म्हणून घरासोबत मी थोडासा परिसर शेअर करते. तर हे बघा, इथे छान असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे. खेळायला खूप छान असं झोका टाईप बनवलं आहे. ती ही बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगच्याच ह्या बाजूला, आता ह्या बाजूला इथे बघितलं, इथे झोका आहे आणि इथे सुद्धा बिल्डिंग आहेत. लोढा बेसिकली असंच पूर्ण राऊंड असतो, पण आता मी तुम्हाला दाखवते. सगळीकडे असं छान हिरवळ आहे आणि सर्वात आधी आपण मंदिरात जाऊया. तुम्हाला मंदिर दाखवते. खूप छान असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला सुद्धा जैन मंदिर आहे. तर तिथे आपण जाऊया. खूप छान मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. तर इथून आता जरा थोडंसं पावसाचं वातावरण आहे. हां, जा पटकन एक राऊंड मारून. इथे लहान मुलांसाठी छान आहे, घसरगुंडी आहे, झोका आहे, ते खेळायसाठी सुद्धा हे आहे. आरोही खेळते बघा. इथून पूर्ण बाहेर गेलं की ते मंदिर आहे, गणपतीचं मंदिर. आणि इथे जैन मंदिर आहे, हे बघा. पाऊस नाही पडला म्हणजे झालं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर मी मागे आले होते तेव्हा गणपती बाप्पाचं मंदिर मी शेअर केलं होतं व्हिडिओमध्ये. मंदिर बंद आहे. शंकराचं मंदिर आहे. स्विमिंग पूलचं कुठे आहे? ह्या बाजूने छान आहे. ह्या बाजून जाऊन येऊया का स्विमिंग पूलमध्ये जाऊया? पहिलं आता इथून जाऊया ना. चल. हे टेबल टेनिस वगैरे सगळे त्या बाजूलाच आहे, एका लागोपाठ एक.
इथे आपण उजेडामध्ये आलो आहे, त्याच्यामुळे जरासुद्धा लाईटिंग दिसत नाही, पण संध्याकाळच्या वेळेस इतकं छान वाटतं ना. आणि सर्वीकडे अशी लाईटिंग आणि बाजूबाजूने असं खूप लाईटिंग आहेत आणि त्या लाईटीच्या प्रकाशामध्ये इतकं छान वाटतं ना, खूप सुंदर व्ह्यू वाटतो. मी माझ्या भावाच्या मुलीला आणि माझ्या बहिणीच्या मुलीला घेऊन आले सोबत, तर त्यांचं पण माझ्याबरोबर चांगलं राऊंड मारणं होतंय. इकडे स्विमिंग पूल आहे. चल तिथे स्विमिंग पूलमध्ये जायचं. सरळ काय आहे? बघूया चल. इथे आतमध्ये वरती जाऊया. इथे सगळे काही प्रोग्राम वगैरे होतात आणि छान अकॅडमी आहे. म्हणजे खूप सारे प्रोग्राम, बर्थडे सेलिब्रेट होतात इथे. आणि आपण म्हणजे ह्या लोढामध्ये सगळं काही म्हणजे
एकाच जाग्यावर आहे. जे आपण सगळीकडे फिरतो ते एकाच जागी भेटेल. कॅफे म्हणा, अकॅडमी, थिएटर, मूव्हीज बघू शकतो तिथे, गेम्स सगळ्या प्रकारचे खेळू शकतो. सगळं मेडिकल हे सगळं काही इथे अवेलेबल एकाच जागेवर असतं. तर मेन म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, तरीसुद्धा मी सांगते. म्हणजे इथे आलो आहे आणि इकडचं मी व्हिडिओ शेअर करते, त्याच्यासाठी मी थोडंसं आपलं सांगितलं. तर एकाच जागी ह्या सगळ्या काही फॅसिलिटी एकाच जागेवर आपल्याला भेटू शकतात. हे बघा, आपण खालीच इथे थिएटर टाईप आहे. म्हणजे पूर्ण इथे प्रोग्राम तर होतात, पण बघा पूर्ण फील असं वाटते की आपण थिएटरमध्येच येऊन बघतोय. ते मूव्ही आहे, मूव्ही लावलेला आहे आणि मी तिथे तुम्हाला दाखवते. अंधार आहे पण तिथे मूव्ही बघू शकतो आपण. जेव्हा आपल्याला सुट्टी वगैरे असेल तर आपण खाली येऊन टेनिस बॉल किंवा फुटबॉल, हे पिक्चर्स, थिएटर्स, ह्याचं सगळं काही आपण खाली येऊन एन्जॉय करू शकतो. तर ज्याप्रमाणे अमारा लोढा म्हणजे किंवा कुठलेही लोढा असो, सगळ्या बाजूने जसं हिरवीगार झाडे आणि बिल्डिंग असतात ना, त्याचप्रमाणे सगळ्या ठिकाणी असे फुटबॉल, टेनिस बॉल किंवा असं बसायचं पॅसेजमध्ये की येऊन विश्रांती घेऊ शकतो आपण, खाली थोडा टाईमपास करू शकतो. तर हे सगळं काही स्विमिंग पूल, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी स्विमिंग पूल वेगळं आणि अजून भरपूर काही आहेत गोष्टी की त्यास पूर्ण असं दाखवू शकत नाही, कारण खूप व्हिडिओ मोठा होईल. ते इतकं मोठा लोढा आहे. हे सगळंच बाजूने आहे. तर हे आपण सगळा परिसर बघितलाच. आता आपण वरती जाऊया. तर ह्याच्या पुढे बाहेर जाण्याचं गेट आहे. तर मग इथून पूर्ण एंड होतो. हे एंडपर्यंत मी तरी पण दाखवण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. पूर्ण ह्या बाजूला पण सेम सगळं स्विमिंग पूल वगैरे आहे. सर्वीकडे अशी नारळाची झाडं आहेत. खूप सुंदर स्पेस आहे ते. म्हणजे लोढामध्ये बहुतेक सगळं काही असंच असतं. पण मी आता खाली आली होते आणि म्हटलं चला थोडासा व्ह्यू दाखवावा तुम्हाला. त्याच्यामुळे लोढाचं सगळं दाखवलं आहे मी. जेवढं कवर करता येईल तेवढी सगळी जागा पूर्ण मी लोढाची दाखवली आहे. हे अमारा लोढा आहे आणि खूप छान असं आहेत गेम्स वगैरे लहान मुलांसाठी. तर आता आपण वरती जाणार आहोत. तर वरती सगळं माझ्या भावाचं रूम मी दाखवतेच तुम्हाला. तर चला. आमचं फिरून झालेलं आहे लोढा. आताच फिरलो, आताच दाखवलं. अजून बरंच मोठं आहे. तर चला आता लिफ्टमधून तर आता आपण आतमध्ये आलो आहे. तर ह्या आता बाजूचा परिसर पण मी दाखवते तुम्हाला, रूमच्या बाहेरचं. त्याआधी बघूया हा दरवाजा बघू. इतकं छान आहे ना. हे घर स्वामीचं आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. हे खूप सुंदर असं दरवाजावर लिहिलेलं आहे. त्याचबरोबर हे छोटंसं असं पिकू म्हणजे माझ्या भावाची मुलगी निवा नाव आहे, तिने लिहिलेलं आहे. प्रकाश भारती निवा असं नाव, नेम प्लेट बनवले. आणि दरवाजावर पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी बारीक नक्षी आहे, डिझाईन आहे आणि सिंपल आणि सोबर आहे. खूप छान आहे. त्याचबरोबर हे बघा, आता पूर्ण मी बाजूचं तुम्हाला दाखवलं आणि आतमध्ये पिकू उभी आहे. आईला दरवाजा उघडायला सांगितलं आहे मी. तर चला आतमध्ये जाऊन बघूया आपण. खूप सुंदर. आणि हे बघा ना, मोराची पूर्ण डिझाईन आहे, खूप सुंदर डिझाईन आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर तुमचं माझ्या भावाच्या घरामध्ये खूप खूप सगळ्यांचं स्वागत करते. तर आता दरवाजा आपण ओपन केला आहे आणि बघू शकता आतमध्ये पूर्ण खूप सुंदर असं सिंपल आणि छान असं डेकोरेट केलेलं आहे. तुम्हाला दाखवतेच. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण असं स्टोरेजच केलेलं आहे. चप्पलचं स्टँड वगैरे, आपण चप्पल वगैरे ठेवू शकतो. तर हे आतमधल्या साईडचा दरवाजा मी दाखवते. जसा बाहेरून तुम्हाला दाखवली ना डिझाईन, तशी छान आतमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसते. त्याच्यानंतर हे बघा इथे जसं तुम्हाला म्हटलं किचन ठेवण्यासाठी सिम्पलच ठेवलेलं आहे. स्टोरेज भरपूर मोठं आहे.
आणि तेवढ्या चप्पल्स पॅसेजमध्ये वगैरे ती जागा ठेवायला. छान कव्हर केलेली आहे. पूर्ण मोठं इथे. त्याच्यानंतर इथे ह्या बाजूलाच किचन आहे, पण वरचं पॅसेजमध्ये खूप सुंदर असं झुंबर लावलेलं आहे. खूप छान असं झुंबर आहे. आणि त्याचबरोबर भिंतीवर सुद्धा फोटो फ्रेम इतकी सुंदर लावलेली आहे. हत्तीचं सोंड आहे आणि खूप छान दिसते ते किचन आहे. खिडकी आहे. आणि ह्यामध्ये लिओनी किती जिल्ह्यात पूर्ण घर. ते माझ्या भावाचा फोटो, माझी भाऊज आहे आणि आमची पिकुडी, छोटीशी पिकुडी. हां थांब. आणि ते पण विंडो आहे. इथे असं राखून ठेवायला लागतं. हां. इथे सोफा वगैरे, सोफा सेट आणि ठेवलेला इथे आहे. डायनिंग टेबल आहे small. इथे छान असा छोटासा डायनिंग टेबल आहे. जिथे मी आता आहे ना आणि इथे माझी टाईज आहे टेबलच्या वरती. छोटा म्हणजे टॉईज वरती ती मी आता नाही यूज करत आहे. हे टी व्ही कॅबिनेट आहे. पण मी नाही करत. टी व्ही कॅबिनेट. काढूनच नाही देत कोण. मी काय करेन. तर वरती पण खूप असं छान लाइटिंग केलेली आहे. हे बघा लाईट्स आहे. आणि इथे अजून एक वॉर्डरोब पण आहे. वॉर्डरोब इथे अजून एक. तिथे वॉर्डरोब बॅकशीट मध्ये. हा का? फोटो. इथे डायनिंग, छोटासा डायनिंग टेबल आहे. छान असं छोटंसं डायनिंग टेबल आहे. आम्ही याला stick केलंय. हां. इथे पण वॉर्डरोब आहे. तर आता आपण इथे बघूया, हॉलच्या बाजूलाच अजून एक बेडरूम आहे. तर आतमध्ये जाऊया चला. तर बघू शकता इथे समोर सुद्धा एक बेडरूम आहे आणि हा एक बेडरूम, म्हणजे 2 बेडरूम आहेत. आणि इथे टी व्ही कॅबिनेट आहे, तर टी व्ही लावू शकतो. इथे ड्रेसिंग टेबल आहे साईडला आणि जिथे भावाचे कपडे अडकवले त्याच्या बाजूलाच आहे जस्ट. आणि इथे छान असं वरती लायटिंग आहे. खूप छान प्रकारची अशी लायटिंग लावली आहेत ना. तर तुम्ही बघू शकता पूर्ण. आणि त्याच्यानंतर इथे वरती स्टोरेजसुद्धा आहे आणि वॉर्डरोब आहे. छान असा सुंदर बेड आणि आपल्या पिकूचा एक फोटो सुंदर लावलेला आहे. भरपूर असे स्टोरेज बनवलेत आणि फर्निचर आहेत.
आपण ना इथे जाऊया आतमध्ये. हे बेडरूम आहे अजून एक. हे बघा पिकू इथे बसली आहे. थांबा. हाय, हे बघा इथे फोटो लावलेत छान. हे पिकू थांब ना. हाय कर. आणि हे इथे मोठा बेडरूम आहे. इथे बाथरूम आहे. इथे टी व्ही कॅबिनेट. आणि इथे माझे आणि इथे जे सगळे लावलेले आहेत ना, हे बघा, हे सगळे माझ्या भावाला अवॉर्ड मिळालेले आहेत बेस्ट काम केल्याबद्दल. फिलिप्स बेस्ट परफॉर्मन्स म्हणून त्याला हे अवॉर्ड मिळालेले आहे. हे बघा. आणि इथे असं सिम्पलच डेकोरेट केलेलं आहे. आणि आमचे चिमुकले. अच्छा इथे. आणि इथे हे बघा कपडे बाहेर इथे ओपन खिडकीच आहे. पाऊस चालू आहे. इथे खिडकी आहे. हे बघा. पूर्ण असं हे कपडे वाळत घातलेले आहेत. आणि इथे खिडकी आहे. आणि त्या वॉर्डरोब आहे. हे बघा. इथे कपाट. आणि इथे ड्रेसिंग टेबल आहे. हे बघा. आणि आमची कुकी मध्ये बोलते इथे. इथे वॉर्डरोब आहे इथे. आणि छान असं बेडरूम आहे. तर ते इथे बाथरूम दाखवते मी. इथे तर त्याच्यानंतर आपण आता इथे जाऊया. इथे सुद्धा इथून बाहेर आल्यावर इथून आता आपण आल्या तर इथे बघा इथे सुद्धा बाथरूम आहे. इथे मशीन लावले. ते स्टोरेज आहे. स्टोरेज केलेलं आहे. हे पूर्ण आतमधल्या साईडमध्ये खूप जागा आहे. तर आतमध्ये वॉशिंग मशीन ठेवले. म्हणजे भरपूर जागा आहे आतमध्ये. तर त्याच्यानंतर हे इथे बाथरूम आहे. त्याच्यानंतर इथे हे बघा देवार आहे. खूप सुंदर आहे. आणि मी इथे छोटासा एक कुठे. हां थांब ना. इथे देवार आहे आणि खूप सुंदर देवार आहे. हे बघा. पूर्ण मंदिरच आहे. मंदिरच्या खाली इथे ड्रॉवर वगैरे. इथे कशी छपाट आहे. तर हे सुंदर असं माझ्या भावाचं घर आहे. आणि जे काय होतं ते तुमच्याबरोबर मी शेअर केलं आहे. आय होप माझ्या भावाचं घर तुम्हाला आवडलं असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.